तर नमस्कार मंडळी, कशा आसास? बरे आसास ना? तर आज आमच्याकडे असा मळई पार्टी. त्या पार्टीसाठी मी आता डबो बिबो घेऊन जातोय. दुपारचे वाजलेत 12. जरा जाऊक माका उशीरच झालो. आता जातोय आणि तुमका आता तुम्ही पण चला माझ्यासोबत. कसा काय असतं त्या बघा आणि नंतर माका सांगा. तर आता मी डायरेक्ट जातोय तकडे आणि नंतर तुमका दाखवते कसा काय हा. चला बघा माझं डबो 8 बीट असा का आमचो बोको तो भियालो तुमका या साईडीन जातय. मळई म्हणजे कुर्ले बिर्ले धरताव त्या साईडीक आपल्याक जाऊचा आता थकडे. हकडनं थकडे जाऊचा त्यासाठी जंगल पण असा आणि जंगलात ना मी एकटोच जाणार एकदम वाघासारखो. तर डब्याची ते पिशवी ही जाम जड घेऊन चाललोय. हिंबार पण असा वाजले 12. माका वाटत नाही आपल्याला जेवण बिवण करताना भेटतील, पण खाताना मात्र नक्की दाखीन कसा काय असता त्या रानातली पार्टी. सगळं आमचंच एरिया आहे. डायरेक्ट जाऊया आपण थकडे. चला मित्रांनो, बघा इलस मळ आणि सध्याचा फेमस इलेक्ट्रिक स्पीकर ज्याचा वापर आपण वाडरा बिंडरांसाठी करतो. आवाज आहे का? असे नाही म्हटलंस तरी ना एरियात कलंबांच्या जवळ जवळ 4-5 स्पीकरांच्या आता एका वेळेक आवाज येतात. ह्यो मोमटाचं बंद झालो की पाटणे एक आवाज येता. आता जाऊया आपण जवळ गेले असा. तर मंडळी मी इलेलो असं व्हाळात आणि ह्या जंगलात नाही इलोय आणि आता हळूहळू चलतोय. एकटोच इलोय, 1 मॅन आर्मी. वाळ्यातला बघा साफ सुक्या खडतान झालेला असा. वाळ्यात काय पाणी नाही आणि मी प्लॅनिंग तर केलंय की इथं पार्टी करूच, पण त्याचबरोबर 4 वाळ्यातले कुर्ले पकडीन आणि जरा वेगळ्या पद्धतीने त्यांची रेसिपी बनी. पण माझ्या डोळ्यांका तरी काय दिसत नाही त्या कुर्ली तरी सॉरी पाणी तरी आणि पाणी नाही तर माका काय कळत नाही. ही बघा कसल्या तरी पक्ष्याची पिसा एका असे आम्ही बाजूक केला आणि गेला पुढे. तर आता आपलं पार्टी आहे ती जरा अजून पुढे असा म्हणजे त्या टोकार असा आणि मी जवळजवळ 10 ते 15 मिनिटं फास्ट चलतोय नॉन स्टॉप. तेव्हा काय इथे पत्तेरी बघा किती व्हाळात पडलेली असा. पहिलं व्हाळाचं जेव्हा होऊर येता तेव्हा हा सगळा वाहवान जाता, म्हणजे हा म्हणजे वरचा नाही, हा सगळा वाहवान जाता वर. एकदम निसर्ग बघा मनमोहक आहे ना, काही जाण्यासारख्याच वाटणार नाही असं निसर्ग असा. आणि ही आपली कलमांची बाग पण जवळ इलेली असा. बागेत आपण जेवण खाऊन नंतर फिराया आणि आधी या वाळ्याच्या कण्णीन जाय चालू आहे सगळी पार्टीची आपली तयारी. थकडे जाऊया, ही आपली जाऊया आपण अकडच्या धरणार, कारण इलय जरा बसलंय वाटल्या जरा बरा. मग काय एक सुचत चालला तसे आम्ही चालला. दाखवतोय सर्व परिसर. गेल्या वेळेस बनवलेलं आहे पण थोडासा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे डिलीट मारूचा लागलो. झाड बघा लाजरी माहितच असतील तुमका. ह्या कलमांच्या आळ्यांतून आता जाता पुढे आणि एक असो नजारो ते पाणी की नाही माहित नाही पण भारी आणि आपल्यासोबत जो पुढे चालता तो सर्वेश, एक असं नावाजलेलो विद्यार्थी आहे देवगड शाळेचो, जो खायच्याच गाडग्यावरनं उडी मारू पाठी येत नाही. आणि जवळजवळ तकडे बघा पुरा जंगल होता आता समोर दिसता. आता काय केलेला बघा त्याचा एकदम ते मधी गडगो बिडगो घालून वाटणे करून त्यांचा निकाल लावलेलो असा. माझ्या मते एक कलंबा लावलेली होय ना रे, एक बारकी कलंब. पण हयचा पहिला जंगल होता ना, हैना एकटो येऊ पण भीती वाटायची. आणि आपल्यासोबत मागचा असा तो गौरव, त्याचो पण चॅनल आहे त्याका पण सपोर्ट करा.
तो आता व्हिडिओ बनवीत नाही, तो म्हणता खाताना तो व्हिडिओ नाही बनवीत मी. त्याच्या चॅनलचं नाव असा मी कोकणी गौरव, फुल सपोर्ट. या बघा ह्याचा उपयोग काय कोण जाणे, पण या असा बागेत बावडी टाईप यांनी काहीतरी म्हणून उपयोग असतो. तोंड दुख तरी पाणी आम्ही व्हाळाच्या कण्णीन जाता खाली असा धरणार तर व्हाळात ना जाऊया म्हणतात सर्वेश. तर पण ह्या पाणी आणि ह्या पाणी मुंबईतल्या गटारांसारख्या झाला गावातला पाणी, कारण ह्याच्यात उलटे सुलटे टाळ पडले, पानं कुजल्यामुळे असा आला. हा बघा काय केल्याने. हे पहिलं ना खरोखर एवढा बेकार जंगल होतं की आहे ना चलताना भीती वाटायची. भारी रे होता ना. रस्तो पुरो केलेलो वरणा अगडपासून थायना दाखवला तर हिला असा धरणार पण पूर्ण पाणी सुक्या आणि खदूळ असा. तर माहित नाही रे गप्र आधी तरी घरात गेल्यानंतर तकडे बोलाय आई शपथ. आणि आपल्या काय दिसला बघा जवळना दाखवतो प्रयत्न करतो काय बघा केवढं मोठं बघा आणि एवढ्याच एरियात असतो. काळजी घालू नको मंडळी. आम्ही इलेले असा खाली आणि धरणाची अवस्था बघा जास्त नाही पण जास्तीत जास्त अशीच झालेली असा फुटान तुटा. आणि त्याचे सगळे भाग असे पुढे इलेले असत पूर्ण फुटलेला असं धरण. आणि आम्ही चालला आता हे धोंडे बिंडे घालता पकडून आणि आपलो कॅमेरामॅन तवसर आवाज सर्वे नाही ना हयो पाणी गडुळत असा. गेल्या वेळी इल्ला ना एकदम भारी होता पाणी, जवळजवळ पिण्यालायकीचा होता. पण आता तर तेवढा नाही कारण या बघा ही ना बुळबुळीत होता एकदम. तर आता कॅमेरामॅन सर्वेश गडताला कुरले मालवणी नाही बोलत भारी वाटतं हो या असं तुमका हईल्यार वाटताला की खायच्या तरी बागेतच आहे. मन भरून जगा ह्या फक्त वाक्य कोकणात राहतात त्यांकाच शोभू शकता. मात्र याच्यापुढे बेंडूक हे बघा असले धोंडे परत लावतो कुर्ले मिळते. पण आता काय पाण्याच्या ठिकाणपासून आम्ही लांब दिलेले असा आणि एक नंबर वाटतं हया अट्टा ना हयत असं म्हणजे ओपटा बिपटा बांधूक भारी आहे. कोटा वाटतं हे काय विचार सर्वेश कसा वाटतं? भारी वाटतं ना. हा कोकण वाटता. जर असं फिरला असतं घरात बसला असतं ती मजा नाही जी हय आहे. कोणतरी माझ्या मते घातल्यानं धगून आणि काहीतरी केलेला नाही. आणि रिअलमध्ये मॅन वर्सेस वाईल्ड करूचा लागतेला कुर्ली काय भेटाक नाही चल्ला ह्याच्यात ना गाराक तर इलाव मगाच्या मळ्यात जाऊया पाठी. चला आम्ही इलाव आहे. तुझा काय करूचा व्हिडिओ करते तुमचं व्हिडिओ करू का दिला बाकी काय करणार आहे. पाणी नाही तर मासा घेऊन व्हिडिओ केला असता. लावणी ही बघा ही गौरवची आई आणि काकी. मी या केल्याने ह्याचा पाण्याचा ताट नैसर्गिक ताट खरा नैसर्गिक पानांचा ताट केल्याने मटण कांदो तेल मसालो गौरवची आई तो खरा कढीपत्तो हो
गौरवची आई बनवलेली आता मटण त्याला वाचल्या नसा सगळी तयारी केलेली असता आणि तो बघा तो बघता कधी शिजता आणि कधी काता असा झालेला त्याचा सर्वेश होता कांदो टाकला की तळ राहून त्याला फिरून घ्यायचो परपर राहून शिजाव होयो आणि एक महापती इलो तो म्हणजे विघ्नेश त्यांनी तर मोबाईल काढल्याने तकडे त्या आळ्यावर झोपलो तो बघा तो घराकडनं काहीतरी खाऊन घेऊन इलो निंजा टेक्निक दाखव एका झाडूची काठीच मोडली निंजा टेक्निक वाल्याची हो बिना माणूस नायाचो आधी या काळीचो प्राणी आहे वेगळ्या जातीचो पत्रावळी ह्याच्यासारख्या बसाच्या ताडपत्री सारख्या बसाक करूचा मस्त की सर्वेशन जागा केलेली असा आणि ओ बघा उकडचोय खाव घेणारो करू घेणार आणि आमच्यात भाषा घेणारो याच ए बाबा तुझ्या का दाखवू दे तुका व्हिडिओ दे फेमस करी मर अरे मरतेला उन्हात तू तकडे लिंबू मटण आणि वड्यांशिवाय मजा येत नाही काय ए मीठ वडे करू घ्यायचा गावाला तू वडे येतं व्हिडिओ करू नको फेमस होशील माझ्यामुळे फुकट सेलिब्रिटी आहे मी सेलिब्रिटी विचारू भुकेलो प्यार कृष्ण तू फेमस एक मोठो कलाकार रंगमंचावरचा आणि चित्रपट गृहातलं लिंबू खाऊन दाखव विघ्नेश असंच लिंबू खाऊन दाखव ऑनेस्ट रिॲक्शन आधी आणि आपणच खातात ती बघा दिसलाच खाताना करतात नाही खातात आणि वाट बघतात ते भुकेले ते विचार आपले मगाचपासून होत बिन कामाचो आणि बिन नावाचो यो मानो 8 वाजता येलो आम्ही सांग विघ्ने स्टोरी सांग तू वाजता येलो स्टोरी सांग तरी तू सकाळी विचारू 8 वाजता येलो आणि पुढे इथं दिसता काय करत असता म्हणजे किती भूक लागली तुम्ही समजू शकता का खाऊन लिंबू चाटतात बघा चरो भूक केलेलो हा आता सगळ्या घेऊन येतो चला झोपलेलो तो साडी आणि साडी बघा एकच नाही चल आपला मटण इलेला भात हे
आता जेवला आणि आता बसलेला आता जाता घरात सगळा झाला आमचा. तर मित्रांनो झालेला असा आपली पार्टी खतम. चलो.